नमस्कार, आपण पाहताय कोकणचं नंबर 1 महा चॅनल कोकणसात लाईव्ह बातमीपत्रात आपलं स्वागत। सुरुवात करूया हेडलाईन्सना। हेडलाईन्सचे प्रायोजक आहेत टायझर। नाउ एक्सपिरियन्स sheer softness of Tizer Super Soft Shirts। संजय राऊतांना पुन्हा केसमध्ये गोवलं जाऊ शकतं, उद्धव ठाकरेंना शंका। राज्यात हिंदुत्ववादी सरकार नाद करायचा नाही, नितेश राणे कडाडले। आणि लोटांगण घालत फेडले नवस, सोनुर्ली जत्रोत्सवाला भक्तांची मांदियाळी। हेडलाईन्सचे प्रायोजक आहेत टायझर। नाउ एक्सपिरियन्स sheer softness of Tizer Super Soft Shirts। आता पाहूयात सविस्तर बातम्या। सिंधुदुर्गात प्रथमच बायपास शस्त्रक्रिया, हृदयरोग निदान व उपचार एकाच ठिकाणी। महात्मा फुले योजनेअंतर्गत बायपास व एंजियोप्लास्टी अगदी मोफत, कॅशलेस सेवा उपलब्ध। सुपर स्पेशालिटी लाइफ टाइम हॉस्पिटल, पडवे, कसाल मालवण मार्गालगत, तालुका कुडाळ, जिल्हा सिंधुदुर्ग। संपर्क हृदयशास्त्र विभाग, सिद्धेश रासम, 8355 88 56 67। 103 दिवसांनंतर पत्राचाळ घोटाळा प्रकरणी तुरुंगात असलेल्या संजय राऊत यांना जामीन मिळाला। त्यानंतर त्यांनी पहिल्यांदाच प्रेस घेतली। यावेळी त्यांनी राज ठाकरेंना टोला लगावला, तर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणार असल्याचं सांगितलं। 3 महीने के बाद हाथ में मैं घड़ी पहन ली। जेल में घड़ी पहना बैन होता है। घड़ी भी मेरा लूज हो गया, देखो घड़ी लूज हो गया मेरा, सब कम हो गया है। जेल में रहना कोई अच्छी बात नहीं होती। विश्व का कोई भी जेल अगर किसी को लगता होगा एक मिनट कि लोग मजे में रहते नहीं, जेल में रहना बहुत कठिनाई के साथ रहना पड़ता है। इसलिए जेल की संकल्पना बनाई गई है। लेकिन अब आया हूँ, लोगों ने जोर से स्वागत किया, प्यार दिया। मुझे तो लगा था कि 3 महीने के बाद लोग मुझे भूल जाएंगे, लेकिन मैं कल से देख रहा हूँ, आज सुबह से देख रहा हूँ। आज सुबह अभी मैं माननीय उद्धव ठाकरे साहब से मिलने जाऊंगा। कल वो लगातार मेरे से बात कर रहे थे। आज सुबह शरद पवार साहब का भी फोन था, वो भी बीमार है, लेकिन पवार साहब को भी मेरे बारे में बहुत फिक्र थी है, तो मैं पवार साहब से जाकर मिलूंगा। बहुत लोगों के फोन आ रहे हैं। अभी डॉक्टर सुब्रमण्यम स्वामी जी का फोन चल रहा था। कल जिस प्रकार का कोर्ट ने ऑर्डर दिया है, उस बारे में पूरे देश में एक अच्छा माहौल बना है। मैं टिप्पणी नहीं करूंगा, ना ईडी पर करूंगा, ना जिस लोगों ने ये साजिश रची थी, अगर उनको आनंद मिला होगा तो मैं उनके आनंद में सहभागी हूँ। लेकिन मेरे मन में किसी के खिलाफ कोई शिकायत नहीं है और न मैं करूँगा। जो मुझे भुगतना था, मेरे पार्टी को भुगतना था, हमने भुगत लिया है। मेरे परिवार ने बहुत कुछ खोया है। तो होता है ऐसा जिंदगी में, राजनीति में हम लोग, लेकिन इस प्रकार की राजनीति देश के इतिहास ने कभी न देखी है। हमारा देश 150 साल गुलामी में था, उस काल में भी इस प्रकार की पॉलिटिकल वेंडेटा की राजनीति हमने देखी नहीं। दुश्मनों के साथ भी अच्छा व्यवहार किया जाता है पॉलिटिकल में, लेकिन फिर भी मैं एक्सेप्ट करता हूँ। मैं पूरे सिस्टम को दोष नहीं दूंगा, ना मैं किसी केंद्रीय जांच एजेंसी को दोष दूंगा। अच्छा काम करने का मौका उनको भी मिलता है, करना चाहिए, सबको करना चाहिए। महाराष्ट्र में एक सरकार नहीं बनी है, मैं 3 महीने से बाहर हूँ। कुछ निर्णय सरकार ने अच्छे भी लिए हैं महाराष्ट्र के, मैं उनका स्वागत भी करूँगा। विरोध के लिए विरोध नहीं करेंगे हम लोग, कभी ना किया है। जो चीज़ें जनता के लिए और राज्य के लिए और देश के लिए अच्छी होती है, उनका हमेशा स्वागत करना चाहिए। महाराष्ट्र में देवेंद्र फडणवीस जी ने कुछ निर्णय अच्छे लिए हैं। जब मुझे अखबार पढ़ने का मौका मिलता था तो मैं पढ़ लेता था, और मैं ये भी देखता था कि अच्छा निर्णय है। खास करके
हाउसिंग जो है गरीबों के लिए घर देने का फैसला, म्हाड़ा को अधिकार देने का फैसला, जो हमारे सरकार ने वो अधिकार छीन लिए थे, वो मुझे अच्छा नहीं लगता था। लेकिन म्हाड़ा बोर्ड को एक वापस अधिकार देने का फैसला फडणवीस साहब ने लिया है, वो मुझे अच्छा लगा। ऐसे बहुत से निर्णय है, सरकार होती है, अच्छे निर्णयों का स्वागत होना चाहिए। सर, जेल में किस तरह से समय बिताते थे, क्योंकि आपने कहा था कि बीच में आपकी तबीयत खराब हो गई, अभी भी है खराब। तो जेल में कैसे समय बिताते थे सर आप? तबीयत मेरी जेल में भी खराब थी, अभी भी खराब है। मैंने कहा कि जेल में रहना ये कोई आनंद की बात नहीं होती। जो दीवारें होती है जेल की, उससे बात करनी पड़ती है। बड़ी बड़ी दीवारें होती हैं, जो बाहर से कोई संबंध नहीं रहता, तो उनसे बात करनी पड़ती है हमको, एकांत में बात करनी पड़ती है। मैं सोचता था जेल में कि वीर सावरकर 10 साल से ज्यादा जेल में कैसे रहे, लोकमान्य तिलक मंडाले में 6 साल से ज्यादा कैसे रहे, इमरजेंसी में अटल बिहारी वाजपेयी से लेकर बड़े बड़े नेता जेल में 2-2 साल कैसे रहे। इस बारे में जब मैं सोचता था तो मैं ये देखता था कि ठीक है, जो राजनीति में है उनको कभी न कभी जेल में जाना पड़ता है, तो मैं चला गया। कोई गैर व्यवहार हुआ सर आपके साथ जेल में? कल आपने कहा कि दिल्ली से आदेश आया था आपको जेल भेजने का। कल आपने कहा कि दिल्ली से आदेश आया था आपको जेल भेजने का, और जेल भेजकर उन्होंने बहुत बड़ी गलती की है। मुझे नहीं, देखिए, अगर किसी को भी गलत इल्जाम में जेल भेजा जाता है तो वो गलती है किसी के लिए। मैं नहीं मानता हूँ, मैं मेरे बारे में बोल रहा हूँ। अनिल देशमुख जी के बारे में भी हाईकोर्ट ने जो निरीक्षण दिया वो देखने लायक है। लेकिन ठीक है, कल के ऑर्डर से इस देश की न्याय व्यवस्था के ऊपर का विश्वास लोगों का जो है, न्याय मंदिर जिसे हम कहते हैं, वो बढ़ गया। सर, आज आप उद्धव ठाकरे और शरद पवार जी से मिलने वाले हैं? डेफिनेटली मिलूंगा मैं। दोनों नेताओं ने हमेशा मेरी फिक्र की है, जब मैं अंदर था मेरी परिवार की फिक्र की है, बार बार मदद करते रहे हैं, तो मैं सभी को मिलूंगा। मैं 2-4 दिन में राज्य के उप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जी को भी मिल रहा हूं। कुछ लोगों के कामों के लिए मैं मिलना चाहता हूं, उनको जरूर मिलूंगा। मराठीमध्ये सांगा, 103 दिवस उप मुख्यमंत्री से मिलेंगे आप? मुख्यमंत्री से मिलकर बात? देखिए, मैं लगता है कि राज्य का जो कारभार है उप मुख्यमंत्री चला रहे हैं। जो मेरा निरीक्षण है कि इस राज्य का नेतृत्व आज भी फडणवीस जी कर रहे हैं, अनुभवी नेता है, और बहुत से महत्वपूर्ण निर्णय मैं उनके मुंह से सुन रहा हूं। और जो मेरा काम है सरकारी, वो उनके डिपार्टमेंट में है। सर, आपकी लड़ाई बीजेपी से, और आप कह रहे हैं कि बीजेपी के उप मुख्यमंत्री से मिलेंगे, तो ये विरोधाभास है। मुख्यमंत्री किसी पार्टी का नहीं होता, वो राज्य का होता है। प्रधानमंत्री देश का होता है, किसी एक पार्टी का नहीं होता। मैं दिल्ली में जाकर प्रधानमंत्री से मिलूंगा और अमित शाह साहब से मिलूंगा, गृह मंत्री है देश के, और उनको भी बताऊंगा क्या हो गया मेरे साथ। सर, दिल्ली में जब मनीष सिसोदिया जांच एजेंसियों की पूछताछ से बाहर आए थे, उन्होंने आरोप लगाया था कि उन पर दबाव बनाया जा रहा है कि आप आम आदमी पार्टी छोड़कर बीजेपी शामिल हो जाए। आपका इस तरह का कोई अनुभव रहा क्या सर? देखिए, इस बारे में मैं जल्दी बात करूंगा, आज नहीं बात करूंगा। सर, मराठीमध्ये सांगा की 103 दिवस तुम्ही तुरुंगामध्ये राहिला, तो अनुभव नेमका कसा होता? कुणाकुणाची आठवणी तुम्हाला? तो अनुभव आता इतक्या लवकर सांगण्यासारखा नाहीये. आठवणी तर खूप येतात. जेव्हा आपण तुरुंगात राहतो, आमचे मित्र आणि मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी एका भाषणात माझ्यावर टीका करताना सांगितलं होतं की संजय राऊतांना ईडीकडून अटक होईल, आणि आता त्यांनी एकांतात स्वतःशीच बोलण्याची काय प्रॅक्टिस करावी. मला त्यांना सांगायचं आहे की हो, मला ईडीने अटक केली, ती बेकायदेशीर होती, असं कोर्टाचं म्हणणं आहे. आणि राजकारणामध्ये शत्रूच्या संदर्भातही अशा भावना आपण व्यक्त करू नयेत की तो तुरुंगात जावा. आणि मी एकांतात होतो, जसे सावरकर एकांतामध्ये होते, लोकमान्य टिळक एकांतात होते, आणीबाणीमध्ये अनेक नेते एकांतात होते, तशी माझी सुद्धा अटक राजकीय होती, आणि मी माझा एकांतातला काळ सत्काराने लावला. तुम्ही महाराष्ट्र सरकारच्या निर्णयांचं स्वागत करताय, पण शिवसेनेने सरकार स्थापन झाल्यापासून एकच टीका केली आहे की हे सरकार घटनाबाह्य आहे. नक्कीच घटनाबाह्य आहे.
त्याच्याविषयी माझ्या मनात तिळमात्र शंका नाही, पण त्यांनी जे काही मोजके निर्णय जाहीर केले त्याच्याविषयी म्हणतोय मी. मतलब आपके तेवर से लग रहा है कि आप थोड़ा नरम हुए हैं पहले से। नरम होने का मतलब क्या होता है? आप बोल रहे हैं हम बात करेंगे, उप मुख्यमंत्री से मिलेंगे। क्यों नहीं मिल सकता हूँ मैं? अगर मैं सांसद हूँ, मैं मेंबर ऑफ पार्लियामेंट हूँ, कुछ सरकारी काम है, मेरा भाई एमएलए है यहाँ, तो किसी काम के लिए मिल नहीं सकते हैं क्या? क्या है यानी ये? महाराष्ट्र है, एक मिनट हम, हाँ। ये महाराष्ट्र है। महाराष्ट्र में एक दूसरे से मिलना ये हमेशा होता है। बीजेपी की लड़ से लड़ाई आपकी वैसे ही जारी रहेगी जैसे डेफिनेटली, क्यों नहीं? जब तक पद पर कोई बैठा है संवैधानिक पद पर, तो उसे मिलकर राज्य के देश के कामों के बारे में चर्चा होनी चाहिए। और मैंने पढ़ा है, जब मैं जेल में था, फडणवीस जी ने कहा था कि जो कटुता है हमारे महाराष्ट्र में बढ़ गई है वो कम होनी चाहिए, और मैंने उनका स्वागत भी किया। तुम्ही म्हणताय की फडणवीस म्हणतात, पण किरीट सोमय्या आणि मोहित कंबोज म्हणतात आता आम्हाला पुन्हा एकदा कामाला लागावं। भारत जोड़ो यात्रा में शामिल होंगे। भारत जोड़ो यात्रा कल आप जब जेल से बाहर आए, भारत जोड़ो यात्रा का मैं स्वागत करता हूं। अगर मेरी तबीयत ठीक रहती तो मैं जरूर राहुल गांधी जी के साथ जाकर भारत जोड़ो यात्रा में शामिल होता। मैं आज उद्धव जी से इस बारे में बात करूंगा। धन्यवाद। सिंधुदुर्गात प्रथमच बायपास शस्त्रक्रिया, हृदयरोग निदान व उपचार एकाच ठिकाणी। महात्मा फुले योजनेअंतर्गत बायपास व अँजिओप्लास्टी अगदी मोफत, कॅशलेस सेवा उपलब्ध। सुपर स्पेशालिटी लाईफ टाइम हॉस्पिटल, पडवे, कसाल मालवण मार्गालगत, तालुका कुडाळ, जिल्हा सिंधुदुर्ग। संपर्क हृदयशास्त्र विभाग, सिद्धेश रासम, 8355 88 56 67। प्रतापगडावरील अफजल खानाच्या थडग्याजवळील बांधकाम हटवल्याप्रकरणी भाजप आमदार नितेश राणे यांनी प्रतिक्रिया दिली आहे। महाराष्ट्रात हिंदुत्ववादी सरकार आहे, नाद करायचा नाही असं नितेश राणे म्हणाले। आज शिवप्रताप दिवसाच्या निमित्ताने वर्षानुवर्ष जे प्रत्येक शिवप्रेमीची मागणी होती की प्रतापगडाच्या पायथ्याशी जे अफजल खानाचं जे थडगं आहे आणि त्या थडगाच्या अवतीभोवती जे अतिक्रमण उभं केलेलं ते हटवण्यात यावं, आणि असा निर्णय वर्षानुवर्ष अगोदर माननीय हायकोर्ट आणि स्वतः सुप्रीम कोर्टनी पण दिलेला, पण कुठलंही सरकार ते करण्याची हिंमत करत नव्हतं। पण आज महाराष्ट्रामध्ये हिंदुत्ववादी विचाराचं सरकार आहे आणि त्या सरकारने आज एक ऐतिहासिक क्षण आम्हा सगळ्या शिवप्रेमींसाठी अनुभवासाठी दिलेला आहे। त्यासाठी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब आणि आमचे उपमुख्यमंत्री सन्मान्य देवेंद्र फडणवीस साहेब आणि पूर्ण मंत्रिमंडळाचं मी मनापासून आभार मानतो। आणि शिवप्रतापच्या गडाच्या अवतीभोवती जसं अतिक्रमण हटवलं तसं लवकरच जिथे जिथे अतिक्रमण अशा पद्धतीचे आहेत ते लवकरच हटवण्यात जातील अशी अपेक्षा याही निमित्ताने मी व्यक्त करतो। आज शिवप्रताप दिवसाच्या निमित्ताने वर्षानुवर्ष जे प्रत्येक शिवप्रेमीची मागणी होती की प्रतापगडाच्या पायथ्याशी जे अफजल खानाचं जे थडगं आहे आणि त्या थडगाच्या अवतीभोवती जे अतिक्रमण उभं केलेलं ते हटवण्यात यावं, आणि असा निर्णय वर्षानुवर्ष अगोदर माननीय हायकोर्ट आणि स्वतः सुप्रीम कोर्टनी पण दिलेला, पण कुठलंही सरकार ते करण्याची हिंमत करत नव्हतं। पण आज महाराष्ट्रामध्ये हिंदुत्ववादी विचाराचं सरकार आहे आणि त्या सरकारने आज एक ऐतिहासिक क्षण आम्हा सगळ्या शिवप्रेमींसाठी अनुभवासाठी दिलेला आहे। त्यासाठी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब आणि आमचे उपमुख्यमंत्री सन्मान्य देवेंद्र फडणवीस साहेब आणि पूर्ण मंत्रिमंडळाचं मी मनापासून आभार मानतो। आणि शिवप्रतापच्या गडाच्या अवतीभोवती जसं अतिक्रमण हटवलं तसं लवकरच जिथे जिथे अतिक्रमण अशा पद्धतीचे आहेत ते लवकरच हटवण्यात जातील अशी अपेक्षा याही निमित्ताने मी व्यक्त करतो। ऑट्रा बिझनेस पार्क, ओरोसपाटा, मुंबई गोवा हायवे टच, मॉल, रिटेल होलसेल मार्केट, कमर्शियल, रेसिडेन्शियल अशा एकूण 9 विंगचा भव्य प्रकल्प, 260 दुकानगाळे आणि 56 सदनिकांचे भव्य व्यापारी संकुल, 120 स्क्वेअर फूट पासून 3000 स्क्वेअर फूट पर्यंत गाळे भाड्यानं आणि विकत मिळते। मर्यादित काळासाठी ऑफर,
10,50,000 पासून व्यापारी गाळे सदनिका उपलब्ध. नियम आणि अटी लागू. संपर्क 8530 33 34 11. लोटांगण घालितो गाई तुझ्याच चरणावरी, लोटांगण घालितो गाई तुझ्याच चरणावरी. सोनुरलीची माऊली माय माझी सोनुरलीची माऊली, सोनुरलीची माऊली माय माझी सोनुरलीची माऊली. माझी माऊली 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 माझी माऊली. पुण्यभूमी ही परशुरामाची संस्कृती इथली न्यारी, पुण्यभूमी ही परशुरामाची संस्कृती इथली न्यारी. देवी माऊली कृपेने सोनुरली माझी कोकणची पंढरी ग, कोकणची पंढरी माझी कोकणची पंढरी. हे बाय तुझ्या जत्रेचा लौकिक फार, येई भक्तांचा महापूर. बाय तुझ्या जत्रेचा लौकिक फार, येई भक्तांचा महापूर. महिषासुर मर्दिनी तू तुझा महिमा परंपार ग, महिमा परंपार ग, महिमा परंपार. लोटांगण घालितो गाई, लोटांगण घालितो गाई तुझ्याच चरणावरी. सोनुरलीची माऊली माय माझी सोनुरलीची माऊली, सोनुरलीची माऊली माय माझी सोनुरलीची माऊली. माझी माऊली माझी माऊली माझी माऊली माझी माऊली. संसाराचं रडगाण हे घेऊन आलो दारी, शरणांगत मी तुला माऊली कृपा करी मजवरी. तांत्रिक संपूर्ण कोकणसह जगभरातील ताज्या घडामोडी सर्वात प्रथम पाहण्यासाठी कोकणचं नंबर 1 महा चॅनल कोकण 7 लाईव्हचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि लेटेस्ट अपडेटसाठी बेल आयकॉन क्लिक करा. निसर्गाच्या सानिध्यात स्वच्छंद आणि शांत जीवनाची सुरुवात म्हणजेच कुडाळमधला एक अतिशय सुबक प्रकल्प. निलगिरी हाइट्स बांधकाम क्षेत्रातील एक अग्रगण्य नाव आकार बिल्डर्स अँड डेव्हलपर्स यांचा महत्वाकांक्षी प्रकल्प. MIDC रोड, राज हॉटेल जवळ, कुडाळ, सिंधुदुर्ग. बुकिंगसाठी संपर्क 94 230 52 002 आणि 99 23 90 0202. उसप खोकरल विविध कार्यकारी सोसायटी हे गेले कित्येक वर्ष रास्त सरकारमान्य रास्त भावाचे धान्य दुकान चालवत आहे. ते दुकान
ज्यावेळी काही कारणास्तव सोसायटीवर विकास सोसायटीवर प्रशासकीय राजवट आली, 2 गटात वाद असल्यामुळे प्रशासकीय राजवटीत प्रशासकाने धान्य दुकान चालवण्यास असमर्थ दर्शवल्यामुळे धान्य दुकान लगतच्या पिपळे गावात सतीश मोरजकर यांच्याकडे शासनाने वर्ग केला. 2 वर्षाच्या कालावधीत धान्य दुकान सदर व्यक्ती चालवत होते, सतीश मोरजकर. त्यानंतर विकास सोसायटीची निवडणूक झाली आणि निवडणुकीत आमचं पॅनल बिनविरोध प्रचंड बहुमताने असे निवडून झालं, विरोधक कोणी झाले नाही, सगळं आमचेच पॅनल निवडून आल्यानंतर आम्ही दुकानाची मागणी, रास्त भावाच्या दुकानाची मागणी तहसीलदारांकडे केली आणि त्याप्रमाणे आम्हाला दुकान ते आमच्याकडे वर्ग झालं जानेवारी 2022. आणि त्यानंतर ऑगस्टपर्यंत 7-8 महिने दुकान रेग्युलर चालत होते. ते काही कारणास्तव किरकोळ वादामुळे पुन्हा 15 दिवसासाठी दुकान तात्पुरते पिपळे गावाकडे सतीश मोरजकर यांच्या दुकानाला जोडण्यात आलं 15 दिवसाचा तपासणी करण्यासाठी. त्या 15 दिवसाच्या कालावधीत काही उपोषणं झाली, विरोधकांनी उपोषणं केली, काही केली, असं प्रकार घडला. त्यावेळी उत्तर देण्याची माझी इच्छा होती, पण त्यावेळी पण उत्तर दिलं नाही आणि 15 दिवसात का उपोषण होत होती याचं उत्तर त्या 15 दिवसातच मिळालं. 3 तारीखला 3 ऑक्टोबरला सतीश मोरजकर यांच्या दुकानातून विजय मधुकर गवस राहणार देऊळवाडी उसव, जो माजी सैनिकांच्या पतसंस्थेत सध्या नोकरी करतो, याने तोतयागिरी करून 17 लोकांचे धान्य उचल केलं. त्या 17 लोकांतील हे लाभधारक आहेत. उदाहरणादाखल सांगतो की पार्वती गवस ही व्यक्ती 10-15 वर्षापूर्वी मयत आहे, पण ह्या व्यक्तीचं धान्य त्याने तो स्वतः काढत होता. दुसरी गौरी गौरीदास गवस, महालक्ष्मी गवस ही बोकारवाडीची लाभधारक असून ती कधीच धान्य नेत नाही, कारण ती पेन्शनधारक आहे. परंतु तिला माहीत नसताना की आमच्या गेल्या 8 महिन्यात ती रेशन निघावर तिच्या घरातला कोणीही माणूस आला नाही की येऊन आपण धान्य. पण ह्या सप्टेंबरच्या ऑक्टोबरच्या 3 तारखेला तिचं देखील धान्य त्यांनी काढलं आहे. शेख रोशन शेख मुसा ही राहते बांद्याला, ती नेहमी रेग्युलर आमच्याकडे धान्य नेत होती स्वतः थंब लावून. गेल्या महिन्यात मात्र ती न आल्याच्या संधी साधून त्या माणसाने विजय मधुकर गवस यांनी सदरचे तिचे धान्य उचल केली. तिला विचारल्यानंतर ती म्हणाली, मी हे काय असं धान्य नेलंच नाही या महिन्यात. त्यानंतर काही माणसं मुंबईला राहतात, रामा आपा गवस, रुचिका आपा गवस, ही माणसं गेली 8 महिने आलीच नाहीत आमच्याकडे दुःख ज्या रेशन चालू, कारण मुंबईत राहतात त्यांचं, ती लोक आलीच नाही. त्यांचं धान्य देखील यांनी उचल केलं. 48 किलो तांदूळ, 12 किलो गहू. सुलोचना नाईक, मोहन नाईक हे उच्च क्लास 1 ऑफिसर, म्हणजे दुलीप क्लास 1 ऑफिसर म्हणून रिटायर झाले. सध्या ते गोव्यात राहतात, तिथेही चांगल्या प्रकारे ते हुद्द्यावर आहेत. त्यांचं रेशन कार्ड वगैरे तिकडेच आहे, पण इकडे त्यांच्या रेशन कार्डावर म्हणजे आधार कार्ड लिंक नसताना सुद्धा या माणसाने त्यांचंही धान्य काढलेलं आहे. अशी योगेश मोरजकर, सुचिता मोरजकर ही त्याचे मिस्टर रेल्वेत होते, तिला पेन्शन आहे, ती कधी धान्य उचल करत नाही. गेल्या 8 महिन्यात त्यांनी एकदाही धान्य उचल केलं नाही, तिचं देखील धान्य उचल केलेलं आहे. अशी 17 लोक आज रोजी एका दिवसात 17 लोकांचं 17 लोकांचं मिळालं. त्याच्यात परीट म्हणून आहेत, परीट आणि त्याची बायको दोन्ही मयत होऊन 10 वर्ष झाले, 10 ते 15 वर्ष झालेले आहेत. आणि सीताबाई परीट, तानाजी परीट खोकरं हे 10 वर्षापूर्वी मयत आहेत. आणि सदरची व्यक्ती आमच्या दुकानाला नॉमिनी नाही, कारण जे शासनाचं जे पत्रक आहे त्याच्यात आमचं 022 नंबर दुकान आहे, त्याला नॉमिनी नाही. आणि नॉमिनी ज्याचा लागतो त्याच्या खाली नॉमिनी असं येतं, तर हा त्या प्रत्येक रेशन कार्डात मेंबर असं याचं नाव येतं. हा सायबर क्राईम ज्याला म्हणता येईल असा घोटाळा, म्हणजे एक चांगल्या अत्यंत तीक्ष्ण बुद्धीने केलेला हा घोटाळा आहे. तर घोटाळा शोधाचा विषय. आणि ह्या बाबतीत आम्ही तहसीलदारांना आणि पुरवठा अधिकाऱ्यांना विचारलं, हे कसं लागतंय, तो नॉमिनी नाही किंवा नॉमिनीची नेमणूकही केलेली नाही. आमच्या गावात
आपलं जिओचं टॉवर 3 वर्षापूर्वी हे झालं आहे, ॲक्टिवेट झालं आणि सर्वांचे थंब लागतात. त्यामुळे नॉमिनी हा विषय नाही. अनेक वेळा नॉमिनी असला तर तो कमी करावा अशी पत्र आम्ही यांना दिलेली आहे. किंवा नॉमिनी नेमताना ह्याच्या कधी नेमला याचं तरी आम्हाला त्यांनी उत्तर द्यायला पाहिजे. ज्यावेळी सोसायटी आमच्याकडे होती त्यावेळी असा एकही ठराव झाला नाही की याला नॉमिनी नेमणूक करावी. याची नेमणूक कोणी केली आणि कशी केली हा सुद्धा विषय आहे. पण तो नॉमिनी नाही, हे मोठं हे आहे. म्हणजे कोणीतरी आपल्या चांगल्या बुद्धीचे वापरून ते प्रत्येक रेशनिंगवर प्रत्येक कार्डावर याचं नाव लागलेलं आहे. हे कसं लागलं हा मोठा शोधाचा विषय. आणि मेलेले गेलेले कोण असतील त्यांना कुठे नेऊन झाले असं बरंच हे धान्याचा भ्रष्टाचार केलेला आहे. आणि 2 वर्ष ज्यावेळी धान्य चालू होतं त्यावेळी करोडी रुपयाचा धान्याचा उचल होऊन भ्रष्टाचार झाला होता. तरी देखील आम्ही त्याकडे दुर्लक्ष केलं, असू दे मरू दे म्हणून. परंतु एका दिवसात एवढं धान्य 925 किलो 928 किलो तांदूळ 425 किलो गहू अशा प्रकारे त्यांनी उचल एका दिवसातला हा पराक्रम आहे. आणि हे आमच्याकडे स्क्रीनशॉटसह सगळं डिटेल आहे. या लोकांची चौकशी व्हावी म्हणून जिल्हा पुरवठा अधिकारी यांना भेटलो. साहेबांनी लगेच त्याची दखल घेतली आणि अशा प्रकारचं एक पत्र आम्ही DSP ऑफिसला पण दिलं. आणि याच्यातून हे निष्पन्न यांच्यावर FIR दाखल व्हावी, गुन्हे दाखल व्हावी, फौजदारी दाखल होईपर्यंत आम्हाला हा लढा चालू राहणार आहे. आम्हाला फार तर याच्या पुढची स्टे म्हणजे कोर्टात याचिका दाखल करून यांच्यावर गुन्हे दाखल व्हावे अशा मागणी आम्ही कोर्टात करणार आहोत. आणि उपोषणासारखे मार्ग किंवा काही मार्ग आम्हाला अवलंबावे लागू नये अशी शासनाकडे आमची विनंती राहील की त्यांनी लवकरात लवकर यांच्यावर गुन्हे दाखल करून यांच्यावर कारवाई करावी. अशा प्रकारचं जर चालूच राहिलं तर गरिबाचं धान्य गरिबापर्यंत पोहोचणार नाही, ते कुठे जाईल याचा शोध घ्यावा लागेल. दोडामार्ग तालुक्याचा विचार करता हा मोठा प्रचंड घोटाळा धान्याचा आहे. हे सामान्य लोकांना पण माहीत आहे, पण लोक त्याकडे दुर्लक्ष का करतात. बरोबर आपल्याला काय करायचं आहे, आमचा विषय आमच्या दुकानापुरताच आहे. विकास सोसायटीच्या दुकानात झालेल्या भ्रष्टाचाराची चौकशी होऊन त्याच्यावर कारवाई होईपर्यंत हा लढा चालू राहणार. यानंतर ज्यावेळी आमची सोसायटी आमच्याकडे धान्य दुकान आलं त्यावेळी ग्रामपंचायतीचे लोक उपोषणाला बसले, सरपंच उपोषणाला बसले. तुम्हाला म्हणजे प्रसार माध्यमाकडे जाऊन ते हे आम्हाला विरोध करत होते. का विरोध करत होते त्याचं कारण हे होतं, हे सगळे धान्य घोटाळ्यात गुंतलेली माणसं आहेत. 2 वर्षापूर्वीचं जर काढलं धान्य चौकशीदार ज्यावेळी लागेल त्यावेळी आणखी मोठं उजेडात येईल जो का मोठा प्रचंड भ्रष्टाचार आहे. या 2 वर्षात जे काय कागदपत्र होते ते आमच्याकडे वर्ग करण्याची गरज म्हणजे जबाबदारी सतीश मोरजकर या माणसाची होती. पण या माणसाने 2 वर्षातलं कुठचंही कागदपत्र आमच्याकडे सोसायटीकडे अद्याप वर्ग केले नाही. हा सुद्धा गंभीर दोष आहे, गंभीर बाब आहे. याबाबत तहसीलदार यांना आम्ही सांगितलं की बुवा त्यांनी अद्याप आमच्याकडे कागद दिलेले नाही. अंतिम भूमिका म्हणजे जे कोणी भ्रष्टाचार केला त्याच्यावर कारवाई व्हायलाच पाहिजे. शासनाचा अन्न घोटाळा हा अन्नधान्याचा घोटाळा फार मोठ्या प्रमाणात चालू आहे. याच्यावर आळा बसण्यासाठी भरणं गरजेचं आहे. म्हातारी मेल्याचं दुःख नाही पण काळ सुकावता कामा नये हे त्याच्यात. अशा प्रकारे जर कोणावर ऍक्शन झाली नाही असे प्रकार प्रत्येक दुकानात चालू राहतील. आणि जोपर्यंत तक्रार येत नाही तोपर्यंत अधिकारी याची दखल घेत नाही. अशा प्रकारचा म्हणजे केवळ आमच्याच दुकानात हा भ्रष्टाचार झाला असं नाही, तर सगळ्या ठिकाणी होऊ शकतो, झाला असं मी म्हणत नाही. आणि आमचा डिपार्टमेंटवर पूर्णतः विश्वास आहे की ते योग्य प्रकारे त्याची दखल घेतील आणि कारवाई करतील. कारवाई करतील याबद्दल हे शंका नाही. आणि काळ सुकावता कामा नये हा मुख्य उद्देश आहे. त्यामुळे कारवाई होणे अत्यंत गरजेचं आहे. गोकुळ दूध संघाची दर्जेदार दुग्ध उत्पादने गोकुळ दूध, दही, तूप, दूध पावडर, कुकिंग बटर, टेबल बटर, पनीर, इलायची श्रीखंड, आंबा श्रीखंड, फ्रूट श्रीखंड, ताक आणि लस्सी. गोकुळ दूध आणि दर्जेदार दुग्ध उत्पादने. चव आहे कोल्हापुरी. गोकुळ लई भारी.
आपला सातबारा, आपलं घर. वैभववाडीतलं समर्थनगर. वैभववाडीतलं समर्थनगर. वैभववाडीत निसर्गाच्या सानिध्यात आकांक्षा वास्तू कन्स्ट्रक्शन अँड डेव्हलपर्स घेऊन आले 108 प्लॉटचा एक महत्वाकांक्षी भव्य वास्तू प्रकल्प. प्रशस्त 26 एकर जागेमध्ये साकारणारा वैभववाडीतला पहिला वास्तू प्रकल्प समर्थनगर. समर्थनगर. वैभववाडी शहरापासून अगदी जवळच इतक्या सोयी सुविधा देणारा वैभववाडीतला पहिलाच परिपूर्ण प्रकल्प समर्थनगर. अधिक माहिती आणि बुकिंग साठी संपर्क आकांक्षा वास्तू कन्स्ट्रक्शन अँड डेव्हलपर्स, दत्त मंदिर जवळ, बाजारपेठ, वैभववाडी. गंगाधर केळकर 9175 40 67 64 आणि 94 22 39 46 25. तळेरे कोल्हापूर राष्ट्रीय महामार्गाच्या दूरवस्थेवरून बँकेचे माजी संचालक गुलाबराव चव्हाण आक्रमक झालेत. करूळ घाट मार्गातील खड्डे बुजवण्याचं काम सुरू करा, अन्यथा काठीनं झोडून काढणार असा इशारा श्री चव्हाण यांनी ठेकेदार आणि संबंधित विभागाला दिलाय. पाहूया. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कोकण आणि पश्चिम महाराष्ट्र यांना जोडणारा तळेरे कोल्हापूर मार्ग खड्डेमय झालाय. संपूर्ण मार्गच खड्ड्यात गेलाय. या संदर्भात राजकीय पक्ष, व्यापारी नेते मंडळी आणि शेतकरी यांनी वेळोवेळी आंदोलनं केली. रस्त्याच्या दुरवस्थेला कारणीभूत ठरून राष्ट्रीय महामार्गाच्या अधिकाऱ्यांच्या निषेधाचे बॅनर देखील लावले. तत्पूर्वी आमदार नितेश राणे यांनी घाटाची पाहणी करून अधिकाऱ्यांची कानउघडणी केली होती. या साऱ्याचा परिणाम होऊन अखेर 2 दिवसांपासून खड्डे बुजवण्याच्या कामाला सुरुवात झाली आहे. तळेरेपासून हे खड्डे बुजवले जात आहे. हे काम सुरू असताना श्री चव्हाण यांनी येथे जाऊन पाहणी केली. काम दर्जाहीन असल्याचा आरोपही केला. तसेच यावेळी त्यांच्या कामाच्या ठिकाणी उपस्थित असलेल्या ठेकेदार आणि संबंधित विभागाच्या कर्मचाऱ्यांना चांगलंच धारेवर धरलं. श्री चव्हाण यांनी आक्रमक होत काही काळ वाहतूकही रोखून धरली. घाटातील खड्डे प्रथम बुजवणं गरजेचं होतं, मात्र ते न करता तेथील खड्डे का बुजवता असा सवाल करीत घाट सुरळीत करा, अन्यथा काठीनं झोडपून काढू असा इशारा देखील दिलाय. ह्याचा उपयोग काय मला, आणि हे खड्डे काय भरण्याची गरज आहे? जाल गाडी आहे इकडनं, घाटातनं गाडी जात नाही. आणि ती तर लागला पावडर मारायला, तिकडे मार ना पावडर आधी. तुला कोणाला करायचं असेल त्याला फोन कर, कोणाला बोलवायचं असेल त्याला बोलव. आणि मारणार खडकीची हे तुम्ही गेला याच्यातनं की उठणार वर. हे तुम्ही एकदा गेला की बसाय आली वर. पैसे नसते, पैसे काढायचे. घाट बोंबलत पडलाय तर गाडीचा 1 लाख टन ऊस जातो इथनं. तो राहिला तर कसं होणार? शेतकरी गेले की नाही? हे राहिले तर याच्यातनं गाडी जाईल. तुम्हाला माहिती इथनं 1 लाख टन ऊस जातो. 1 महिना ऊस झालाय, एकही गाडी ऊसाची जात नाही. मी तुम्हाला जायला नको म्हणणार नाही, पडणार तुम्हाला पण माझ्या एवढीच तुम्हाला काळजी पाहिजे. तुम्हाला पण माझ्या एवढीच काळजी पाहिजे. 1 लाख लोकांचं नुकसान आहे. 1 लाख टन, 22 कोटी रुपये इकडे येतात तुझे ऊसाचे. महिनाभर झाला आज 7,000 ते 10,000 टन ऊस गेला असता. पहिलं खात्या तिकडनं भरा. उद्या आज आहे ना आपल्याकडे ऐका, एक माझं फोन केला. उद्या खडीची टाकायला चालू करतो. उद्या खडी जर नाही पडली तुम्ही म्हणाल ते काम बंद कर, बंद कर. तुम्हाला तुम्ही दाखवला तरी चालणार. माझं हे बघ, मी हेच घेऊन फिरणार आणि फोडणार. बघा माझ्यावर केस कशी व्हायची तशी होऊन दे. मी उद्या तरी काम चालू करतो. हा, घाटातलं झालं ना की माझं कुठेही काय म्हणणं नाही. 2 ते 3 टन पहिलं वर्ण पाहिजे, खाली आले पाहिजे. हा, मग झालं, माझं काय म्हणणं नाही. वर्ण खाली येऊ दे. मग तुम्ही वर्ण 2-3 टन करा आणि सावकाश करा. हा. चव्हाण यांच्या आक्रमक भूमिकेनंतर राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण विभागाचे अधिकारी काही वेळानंतर घटनास्थळी आले होते. घाटातील कामाला केव्हा सुरुवात होते हे पाहणं औत्सुक्याचं बनलंय. वाहन चालकांना याची प्रतीक्षा लागली आहे. श्रीधर साळुंखे, कोकण 7 लाईव्ह, वैभववाडी. अपघातासारख्या कोणत्याही इमर्जन्सीसाठी आता प्रवासाची रिस्क घेण्याची गरज नाही, कारण आता कणकवलीत सर्व अत्याधुनिक सुविधांनी सुसज्ज आहे डॉक्टर नागवेकर हॉस्पिटल आणि नर्सिंग होम. अत्याधुनिक ट्रॉमा केअर, अत्याधुनिक अँब्युलन्स, ट्रॉमा केअर सर्जन, न्यूरोसर्जन उपलब्ध, रक्तपेढीची सुविधा, 20 किलोमीटर परिसरात अँब्युलन्सची मोफत सुविधा. डॉक्टर नागवेकर हॉस्पिटल आणि नर्सिंग होम 24/7 इमर्जन्सी सर्व्हिस. मोबाईल 9852 108 108 आणि 8803 108 108. आज कसली डोंगरी फाटा येथे श्री प्रकाश सावंत यांची काय काल डंपरने उडवली आहे.
या अगोदर सुद्धा अशा काही घटना झालेल्या आहेत जिथे या क्रेशरवाल्यांनी लोकांची जनावरं उडवलेत आणि गपचूप पाहून ते पुरली आहेत जमिनीच्या खाली. अशा डंपरांनी कित्येक जणांचे बळी गेले आहेत. मागे असाच सतीश नाईक यांच्या डंपरने उडवला होता व तो लपवण्याचा प्रयत्न केला. तो गावकऱ्यांनी धरला त्यांना. अशा जनावरांचे नाहक बळी जात आहेत. हा कौसली फाटा डोंगरी येथे हा दुसरा अपघात झालेला आहे जनावराला उडवण्याचा. याची प्रकाश सावंत यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे. तसेच या अगोदर आम्ही क्रेशरच्या विरोधात भरपूर या कंप्लेंट दिल्या होत्या, जिल्हाधिकारी यांना दिल्या होत्या. याच्यावर पोल्युशन कंट्रोलवाल्यांनी पण ॲक्शन घेतली, पण त्यांच्याकडून अजून कोणतीही कारवाई झालेली नाही आहे अजून तरी. या घटनेत आता गावकरी हे मोठ्या प्रमाणात आंदोलन करण्याच्या दिशेने चाललेले आहेत. जर यावेळी लोकांना नुकसान भरपाई त्यांची मिळालेली नाही. मागच्या वेळी मंडळ अधिकारी श्री विलास चव्हाण यांनी घरांची पाहणी केली असता त्यांनी असे रिपोर्टमध्ये लिहून दिले की या क्वारीमध्ये होणाऱ्या ब्लास्टिंगमुळे वाडीतील सगळ्या घरांना तडे गेले आहेत व त्यांचे नुकसान झाले आहेत. पण नुकसान भरपाईची अजून कोणतीही मिळालेली नाही लोकांना. दखल अजून तरी लोकांची त्यांनी घेतलेलीच नाही आहे. जिल्हाधिकाऱ्यांना या अशा प्रमाणात तरी 10-12 कंप्लेंटी लोकांकडून गेलेल्या आहेत तरी जिल्हाधिकाऱ्यांनी यावर कोणतीही घेतली नाही. आता क्रेशर मालक विरोधात गावकरी असे उभे राहणार. यात जर मोठ्या प्रमाणात कोणाचे नुकसान झाले तर याला जबाबदार हे कलेक्टर असणार आहेत के म्हणजे लक्ष्मी हे. त्यांनी हे लक्षात घ्यावे व यावर लवकरात लवकर कारवाई करेल. लोक इथं मोठ्या प्रमाणात संतापलेले आहेत व श्री प्रकाश सावंत यांना यांच्या झालेल्या गायीचे नुकसान भरपाई लवकरात लवकर मिळावी. हे बघा, हे आज या ठिकाणी हे गायीचं नुकसान झालेलं आहे तरी पण शासनाने या सावंत यांच्या गायीचं नुकसान भरपाईकडे त्यांनी लक्ष द्यावं. तर आणि दुसरी एक गोष्ट की सदर शासनाने या रोडवरील जी वळणं आहेत मोठमोठी किंवा झाडी वाढलेली आहेत याकडेही त्वरित लक्ष द्यावे, कारण या झाडीमुळे आणि त्या वळणांमुळे मोठमोठे अपघात होत आहेत. त्यानंतर तिसरी गोष्ट अशी आहे की शासनाने या गायीकडे लक्ष, म्हणजे त्या जे हे आहेत हे सावंत आहे त्यांची जी गाय मारलेली आहे हा जो एक डंपर चालक आहे तो तिथं थांबलेला नसून तो एकदम हा जो प्रकार केलेला आहे तो त्याने लपवण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर तसं करू नये की उद्या तो कसा आहे एखाद्या जर माणसावरती जरी त्याने माणसाला जरी धडक दिली तरी तो अशाच पद्धतीने हे लपून जाणार आहेत. लपवण्याचे असे ते मार्ग हे अशा पद्धतीचे अवलंबणार आहे. तरी पण शासनाने या गोष्टीकडे त्वरित लक्ष द्यावे आणि ह्या गायीची नुकसान भरपाई द्यावी आणि त्वरित ही वळणं जी आहेत ना मोठमोठी जी घोडग्या रस्त्याला वळणं आहेत किंवा झाडी आहे ती त्वरित त्याच्याकडे लक्ष देऊन ती पुरेपूर एकदम झाडी कमी करून किंवा वळणं जी आहेत ती धोकादायक आहेत ती मोडावी असं आमचं एक ग्रामस्थांचं, कळसुली ग्रामस्थांचं एक मत आहे. आणि इथं आम्ही हे मोठ्या संख्येने इथं या गायीला सावंत यांच्या घरी पोहोचवण्यासाठी आम्ही इथं मोठ्या संख्येने जमलो आहोत. तरी शासनाने त्वरित लक्ष द्या. तसेच आम्हाला कलेक्टरांनाही असंच सांगावं वाटतंय की त्वरित या रस्त्याकडे जरा थोडं तरी लक्ष द्या. इथं खड्डेही तसेच आहेत, अधिक झाडी आहे आणि अधिक मोठमोठी वळणं आहेत. त्यानंतर मोठमोठे जे डंपर जे आहेत आपल्या मोठमोठ्या क्रशर्स आहेत हे क्रशरचे आम्ही त्या संदर्भात आम्ही तुम्हाला कित्येक वेळा भेटलो पण त्या विषयावरती तुम्ही काय आम्हाला झटपट असा काय निर्णय आम्हाला मिळत नाही आहे. पण त्यानंतर जर ह्याच्यावरती नाहीच निर्णय मिळाला तर आम्ही ग्रामस्थ इथं आम्ही आता कंटाळलेलो आहोत. आम्ही स्वतःच्या सगळ्या गोष्टींना आमचं घरांचं नुकसान झालं आहे, असं गुरांचं जात आहे. काही दिवसांनी आता हे माणसांची अशी सगळी आता रोडला चालते टू व्हीलरलाही त्रास होतोय. तर तरी शासनाने त्वरित ह्याकडे लक्ष द्यावं आणि आमची हे जे आहे आमचे जे सावंत आहेत त्यांनाही नुकसान भरपाई वेळेत द्यावी, कारण ते एक गरीब कुटुंब आहे. त्या अशी एक आम्ही ग्रामस्थ तुम्हाला एक विनंती करतोय हात जोडून आहे आणि ती आमची विनंती जरा त्वरित मार्ग द्या. संपूर्ण कोकणसह जगभरातील ताज्या घडामोडी सर्वात प्रथम पाहण्यासाठी कोकणचं नंबर 1 महा चॅनल कोकण 7 लाईव्हचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि लेटेस्ट अपडेटसाठी बेल आयकॉन क्लिक करा. निसर्गाच्या सानिध्यात स्वच्छंद आणि शांत जीवनाची सुरुवात म्हणजेच कुडाळ मधला एक अतिशय सुबक प्रकल्प. निलगिरी हाइट्स बांधकाम क्षेत्रातील एक अग्रगण्य नाव आकार बिल्डर्स अँड डेव्हलपर्स यांचा महत्वाकांक्षी प्रकल्प. MIDC रोड, राज हॉटेल जवळ, कुडाळ, सिंधुदुर्ग. बुकिंगसाठी संपर्क 94 230 52 002 आणि 99 23 90 0202. सावंतवाडी तालुक्यात खरेदी विक्री संघाची निवडणूक होऊ घातलेली आहे. मला खात्री आहे की 12 तारीखला मतदान आहे. निवडणुकीचा मोठ्या उमेदीने आमच्या सर्व उमेदवारांनी आणि सर्व कार्यकर्त्यांनी
प्रचाराला मोठा सहभाग घेतला आहे आणि चांगल्या अशा पद्धतीत मतदारांचा उत्साह आमच्या साईडने बघायला मिळतो आणि एक ज्या पद्धतीने गेल्या 5 वर्षात बाबल ठाकूर साहेबांच्या नेतृत्वाखाली आमच्या सर्व टीमने काम केलेलं आहे खरेदी विक्री संघात, त्याचाच फायदा मला वाटतं येणाऱ्या निवडणुकीमध्ये आम्हाला 12 तारखेला होणार आहे. ज्या पद्धतीने महाविकास आघाडी म्हणून आम्ही सर्वजण एकत्र एकजुटीने काम करतो आहे आणि महाविकास आघाडीचे एक विचार घेऊन आम्ही मतदारांपर्यंत गेलेलो आहोत. तसंच सहकारमर्शी शिवरामभाऊ जाधव साहेबांचे सुद्धा विचार हे आम्ही ह्या घेऊन आमचा पॅनल येणाऱ्या काळात काम करणार आहे. त्याच्यामुळे त्यांचेसुद्धा विचार आम्ही मतदारांपर्यंत घेऊन गेलेलो आहे आणि या सर्व चा फायदा नक्कीच आम्हाला 12 तारखेला होईल आणि आमच्या मोठ्या मताधिक्याने सर्व उमेदवार आमचे निवडून येतील. नक्कीच मला वाटतं विमान आमचं टेक ऑफ घेणारच आहे, कारण गेल्या 5 वर्षात चांगलं असं काम आमच्या सर्व चेअरमन असतील, व्हाईस चेअरमन असतील, सर्व टीमने केलेलं आहे आणि त्याच्यामुळे जे शेतकरी सर्वसामान्य शेतकरी असतील, जे मतदार आहेत त्यांना नक्कीच न्याय देण्यात आम्ही यशस्वी झालो. त्यामुळे आज ज्या पद्धतीने आम्ही ज्या ठिकाणी प्रचाराच्या निमित्तानं फिरतो त्या ठिकाणी एक मतदार आहेत त्यांचा एक आवर्जून आम्हाला मनापासून आम्हाला साथ देताना दिसत आहेत आणि त्याच्यामुळे मला खात्री आहे की निवडून आम्ही येणार आणि जे काही आमच्या विरोधक करतायत की जे बोंबलत आहेत ते नक्कीच त्यांचे 12 वाजतील. संपूर्ण कोकणसह जगभरातील ताज्या घडामोडी सर्वात प्रथम पाहण्यासाठी कोकणचं नंबर 1 महा चॅनल कोकण 7 लाईव्हचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि लेटेस्ट अपडेटसाठी बेल आयकॉन क्लिक करा. श्रावणी अगरबत्ती, प्रसन्न दिवसाची प्रसन्न सुरुवात. फॅक्टरी रेट आणि होलसेल रेटसाठी आजच संपर्क साधा. पुणे लघु उद्योग केंद्र 9762 21 12 79 आणि 9152 15 25 55. वैभववाडी तालुका खरेदी विक्री संघाची चेअरमन व्हाईस चेअरमन पदाची निवडणूक अपेक्षेप्रमाणे बिनविरोध झाली. संचालक मंडळाची निवडही बिनविरोध झाली होती. अखेर चेअरमन निवडणुकीतही तोच फॉर्म्युला कायम राहिला. संचालक मंडळाच्या झालेल्या बैठकीत प्रमोद रावराणे आणि अंबाजी हुंबे यांचं नाव फायनल करण्यात आलं. दोघांच्या नावाला सर्व संचालकांनी अनुमती दिली. दोन्ही उमेदवारांची नामनिर्देशन पत्र दाखल करण्यात आले. अन्य कोणत्याही उमेदवाराचा अर्ज न आल्यामुळे दोघांचीही बिनविरोध निवड झाली आहे. निवडीनंतर सर्व पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी या दोन्ही नूतन पदाधिकाऱ्यांचं अभिनंदन केलंय. आज वैभववाडी तालुका खरेदी विक्री संघाच्या चेअरमन आणि व्हाईस चेअरमन पदाची या ठिकाणी निवड होती. या चेअरमन पदासाठी मला तर व्हाईस चेअरमन पदासाठी सन्माननीय या तालुक्याचे माजी उपसभापती अंबाजी हुंबे साहेब यांना या ठिकाणी माझ्या पक्ष नेतृत्वाने संधी दिलेली आहे. या ठिकाणी मी या मतदारसंघाचे आमदार सन्माननीय नितेशजी राणे साहेब, माझ्या संघाचे माझे सर्व सहकारी, विद्यमान संचालक आणि सर्व सभासदांचे या ठिकाणी मी मनापासून आभार मानतो. संघाच्या ऊर्जितावस्थेसाठी, संघाच्या पुढील प्रगतीसाठी जे करणं शक्य आहे ते सगळेजण आम्ही या ठिकाणी एकत्र येऊन काम करण्याचा प्रयत्न करू. मी या ठिकाणी मनापासून सर्व सभासदांचे, सर्व मतदारांचे आभार मानतो. संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्यात या ठिकाणी सगळ्या खरेदी विक्री संघांच्या निवडणुका ह्या अटीतटीच्या होत असताना वैभववाडी तालुका खरेदी विक्री संघाची निवडणूक ही या ठिकाणी बिनविरोध झालेली आहे. त्यामुळे मी या ठिकाणी असलेले सर्व सभासद असतील, मतदार असतील, शिवसेना असेल, राष्ट्रवादी असेल, मनसे असेल, राष्ट्रवादी काँग्रेस असेल, राष्ट्रीय काँग्रेस असेल, या सगळ्यांच्या पक्ष नेतृत्वाचे या ठिकाणी मी मनापासून आभार मानतो. या ठिकाणी संघात अनेक गोष्टी, अनेक संकल्प आम्ही या ठिकाणी केलेले आहेत. संघाची स्वतःची या ठिकाणी इमारत नाही, तर इमारतीसाठी असेल, गोडाऊनसाठी असेल, संघाचं भाग वाढवण्यासाठी असेल किंवा सभासद वाढवण्यासाठी असेल, हे आम्ही सगळेजण मंडळी या ठिकाणी एकत्र येऊन या संघाला प्रगतीपथाकडे नेण्यासाठी सगळेजण प्रयत्न करणार आहोत. अनंत टी, अनंत प्यार, आनंदी रहा.
शेवटी ठळक घडामोडी पुन्हा एकदा. हेडलाईन्सचे प्रायोजक आहेत टायझर. नाव एक्सपिरियन्स sheer softness of टायझर सुपर सॉफ्ट शर्ट्स. संजय राऊतांना पुन्हा केसमध्ये गोवलं जाऊ शकतं, उद्धव ठाकरेंना शंका. राज्यात हिंदुत्ववादी सरकार नाद करायचा नाही, नितेश राणे कडाडले. आणि लोटांगण घालत फेडले नवस, सोनुर्ली जत्रोत्सवाला भक्तांची मांदियाळी. हेडलाईन्सचे प्रायोजक आहेत टायझर. नाव एक्सपिरियन्स sheer softness of टायझर सुपर सॉफ्ट शर्ट्स. बातमीपत्रात वेळ झाली इथेच थांबण्याची. पाहत राहा कोकणचं नंबर 1 महा चॅनल कोकण 7 लाईव्ह.